नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व विधवा महिला, निराधार महिला आणि एकल महिलांसाठी राज्य सरकारने एक अतिशय मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। तर आता सर्व महिलांसाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक एकल महिला धोरण तयार करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या निर्णयामुळे आता राज्यातील सर्व विधवा महिला, एकल महिलांना शासकीय योजना, आरोग्य सेवा, शिक्षण, आर्थिक मदत, रोजगार, निवास, सुरक्षा आणि विविध अनुदान योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे आणि प्राधान्याने मिळवण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे। ही अत्यंत महत्त्वाची माहिती स्वतः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून दिलेली आहे। मित्रांनो, अनेक वेळा विधवा महिला, घटस्फोटित महिला, निराधार महिला किंवा एकट्या राहणाऱ्या महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। काहींना कागदपत्रांची अडचण, काहींना मदतीचा अभाव, तर काहींना प्रशासनाच्या प्रक्रियेमुळे योजना मिळत नाही। पण आता सरकार या सर्व समस्या लक्षात घेऊन महिलांसाठी विशेष धोरण तयार करत आहे। तर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उन्नतीसाठी त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देणे आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे। तर यासाठीच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकल महिला धोरण आखण्यात येत आहे। मित्रांनो, या धोरणाचा पहिला टप्पा म्हणून एकल महिला मसुदा समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे। या समितीमध्ये महिला व बालविकास विभाग, समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग, कामगार विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, आदिवासी विभाग, पशुसंवर्धन विभाग अशा अनेक महत्त्वाच्या विभागांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा सहभागी झालेले आहेत। आता या समितीच्या माध्यमातून राज्यातील एकल महिलांना कोणत्या सुविधा द्यायच्या, कोणत्या योजना सोप्या करायच्या, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करायचं आणि सरकारी योजनांचा लाभ थेट व सुलभ पद्धतीने कसा मिळवून द्यायचा यावर काम सुरू झालेलं आहे। आणि मित्रांनो, या अपडेटमधील सर्वात मोठी आणि आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे जे एकल महिलांसाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक धोरण लागू करणार आहे। या धोरणामध्ये महिलांना शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने मिळवून देणे, त्यांच्या अडचणी कमी करणे, सुरक्षितता वाढवणे आणि महिलांना आत्मनिर्भर बनवणे यावर विशेष भर दिला जाणार आहे। मित्रांनो, हा निर्णय लाखो विधवा महिला आणि एकल महिलांसाठी खूप दिलासादायक आणि भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, कारण यामुळे अनेक महिलांना सरकारी योजनांपर्यंत पोहोचणं अधिक सोपं होऊ शकतं। आता पुढील काही दिवसांमध्ये या धोरणाचा मसुदा तयार होणार असून त्यानंतर सरकारकडून अधिकृत घोषणा आणि मोठे निर्णय पाहायला मिळू शकतात। म्हणून मित्रांनो, ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून राज्यातील विधवा महिला, एकल महिलांना या नवीन धोरणाची माहिती मिळेल। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।